या ॲन्युअल डे सेलिब्रेशनसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी या ठिकाणी उपस्थित असलेले अभिनव भारत शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बालासाहेबजी पांडे, अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सचिवा ॲडव्होकेट सो वनिताताई जोशी, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर नंदकुमार साखरकर सर, आदरणीय डॉक्टर दीपक कासाळीकर सर, आदरणीय डॉक्टर रवींद्रजी जोशी सर, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. नेताजी सुभाषचंद्र बोस होली लोटस इंग्लिश मीडियम स्कूलच्या या वार्षिक महोत्सवासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. या वार्षिक महोत्सवाच्या मध्ये आपण विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचं या ठिकाणी सादरीकरण पाहणार आहोत. ज्यांचं नेहमीच कलावंतांना प्रोत्साहन असं, आम्हा सर्वांना ज्यांचं नेहमीच पाठबळ मिळतं, ते अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बालासाहेबजी पांडे, अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सचिवा आदरणीय ॲडव्होकेट वनिताताई जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुधीर शिवणीकर सर, महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर दीपक कासाळीकर सर, आदरणीय डॉक्टर नंदकुमार साखरकर सर व आदरणीय डॉक्टर रवींद्र जोशी सर, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आदरणीय डॉक्टर गिरगावकर सर, आदरणीय मुकुंद गिरगावकर सर, आमच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख आदरणीय वाकोडकर मॅडम, अनिताताई बावणे, यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. अभिनव भारत शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बालासाहेबजी पांडे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असलेल्या या सर्व चिमुकल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित असलेल्या अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सचिवा ॲडव्होकेट सो वनिताताई जोशी, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुधीर शिवणीकर सर, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य द्वय आदरणीय डॉक्टर दीपक कासाळीकर सर, आदरणीय डॉक्टर मुकुंद गिरगावकर सर, व ज्यांचा नेहमी अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी ज्यांचा सहभाग असतो, ज्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर नंदकुमार साखरकर सर, त्याचबरोबर संस्थेच्या सदस्या आदरणीय अनिताताई बावणे, खास करून आपल्या वेळातला वेळ काढून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रवींद्रजी जोशी, या सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. ज्या कार्यक्रमाची आपल्याला आतुरता आहे त्या कार्यक्रमाला आपण थोड्याच वेळामध्ये सुरुवात करणार आहोत. मी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय कैलास संजय कालासाहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजच्या या वार्षिक महोत्सवाच्या दीपप्रज्वलनासाठी आपण समोर यावं. विद्येची देवता माता सरस्वती
व दीप प्रज्वलन करून आपण या वार्षिक महोत्सवाला सुरुवात करणार आहोत. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणारा दीप, अभावाकडून भावाकडे व अज्ञानाकडून ज्ञानाकडे वाटचाल करणारा दीप आपण प्रज्वलित करून या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्येची देवता माता सरस्वती व दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. यानंतरचं पुढील सूत्र मी सौ मयुरी जोशी व सुमती पिनोजी यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं पुढील सूत्रसंचलन करावं. सौ मयुरी जोशी व सुमती पिनोजी. नमस्कार. दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे. अज्ञानरूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प आणि कर्तव्यसिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडविण्याचा संकल्प. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री बालासाहेबजी पांडे सर यांचे स्वागत अनिता मॅडम करतील. मी अशी त्यांना विनंती करते. टाळ्या होऊ द्या. ॲडव्होकेट वनिता मॅडम यांचं स्वागत कोटगिरे मॅडम करतील. मॅडमला बोलवा. अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष श्री कैलाश चंद्र काला सर यांचे स्वागत सुमती मॅडम करतील. रवींद्र जोशी सर यांचं स्वागत राठोड मॅडम करतील. नाही है. गिरगावकर सर यांचे स्वागत कराळे मॅडम करतील. माननीय दीपक कासराळीकर सर यांचे स्वागत श्वेता मॅडम करतील. नंदकुमार साकरकर, गेस्ट ऑफ NSB कॉलेज, राठौड़ मैडम. अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सदस्या सौ ॲडव्होकेट अनिता मॅडम यांचं स्वागत राठोड मॅडम करतील. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सर्व चिमुकले या शाळेचे विद्यार्थी, त्यांचे पालक, कार्यक्रमाचं औचित्य मी ओळखतो. सर्वांची उत्सुकता आपल्या पाल्यांचं सर्वांना सहभाग पाहायचा आहे. जास्त वेळ न घेता आपल्या शाळेचं जे टायटल आहे NSB होली लोटस इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, तर याच नावामध्ये त्याचं गूढ दडलेलं आहे शाळेचं. आणि शाळा जेव्हा सुरू केली त्यावेळेला शाळेचं उद्दिष्ट फार चांगलं होतं. होली लोटस जे आहे एक पवित्र कमळ आपण लक्ष्मीचं आसन आहे, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल आहे. तर त्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक होली लोटसच आहेत. तर मी त्यांच्याशी लिंक करतो. परवा मी एक नेताजी सुभाषचंद्र बोसांचा मूव्ही पाहत होतो. नेता कसा असावा. नेताजी जे त्यांचं नाव जे आहे, दुसऱ्या देशामध्ये जाऊन जर्मनीतून त्यांनी जापानमध्ये पाणडुबीने प्रवास केला. तिथून इंग्रजांवर आक्रमण करण्यासाठी त्यांनी आपलं सैनिक उभा केलं आणि सिंगापूरमधून त्यांनी पहिलं अंदमान बेट त्यांनी जिंकलं आणि नंतर
असा नेता आपल्या ह्या शाळेतनं आपल्याला तयार करायचे आणि खरोखर ते एक पवित्र आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस एक स्वातंत्र्यवीर होते आणि ते पवित्र होते. तर हे जे शाळेचं जे टायटल आहे याच्यामध्ये आपली गुरुकुल शिक्षण पद्धती कशी होती, आपल्या भारत देशाचे म्हणजे आपले संस्कार काय, शिक्षण पद्धती काय, हे आपल्याला सगळं मॅनेज करून आणि पुढं टेक्नॉलॉजी किंवा जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे माध्यम चालतंय इंग्लिश मीडियम, ह्या सगळ्यांची सांगड घालून या संस्थेच्या अध्यक्षांनी ही एक खूप चांगली शाळा सुरू केलेली आहे. कारण मी जे विद्यार्थ्यांना शिकवतो ते सगळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत आणि इवन आपली जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रात्यक्षिक शिक्षणावर जास्त भर आहे, प्रॅक्टिकल एज्युकेशन. जसं डॉक्टर MBBS पास आऊट झाल्यानंतर लगेच प्रॅक्टिस सुरू करतात, तसंच आपल्यासुद्धा शाळेमध्ये बऱ्याच काही चांगल्या गोष्टी आहेत. मी बऱ्याच वेळेला शाळेला व्हिजिट दिलं. एक आपला चांगला मुलांवरती संस्कार घडावेत आणि हा जेव्हा वरच्या शाळेत जातील किंवा कॉलेजला जातील तेव्हा शाळेचं प्रतिनिधित्व, कारण हेच मुलं करणार आहेत आणि असे एक विद्यार्थी, चांगले विद्यार्थी, सुसंस्कृत विद्यार्थी या शाळेत घडतील आणि त्याचं कार्य खूप चांगलं चालू आहे. तुम्हाला या प्रसंगी आपण बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद.